चांगल्या पक्क्या घरांमध्ये राहायला येतील. मला असं वाटतं की राजकीय जीवनामध्ये काम करत असताना अशा कामांचं जे समाधान आपल्याला मिळतं हेच आपल्याला या जनतेचा आशीर्वाद देऊन जातो. बिलवड्याचं झाला. तुम्ही ज्या वसाहतीत राहता, PMCची महापालिकेची वसाहत, तुम्ही मगाशी म्हटलं होतं की महापालिकेच्या सेवकाचे चिरंजीव आहात तुम्ही. तर याच्या पुनर्विकासाचा प्रश्नसुद्धा अनेक वर्षापासून आहे, कारण बिल्डिंग बऱ्यापैकी मोडकळीस आल्यात. तोही खूप महत्त्वाचा विषय आहे. तर ही वसाहत सुद्धा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची अशा 2 वसाहती माझ्या प्रभागात आहेत. सदो बर्वे जे आपले पहिले महानगरपालिकेचे आयुक्त होते, बरोबर. त्यांच्या काळात ह्या वसाहती निर्माण केलेल्या आहेत आणि खूप जीर्ण अवस्था आता या वसाहतींची किंवा घरांची झालेली आहे. इथं मोठ्या प्रमाणामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी राहतात, सफाई सेवक राहतात आणि या सेवकांचं हक्काचं घर व्हावं, मालकीचं घर व्हावं, आपल्या स्वतःचं एक छत्र असावं, अशी सेवकांची इच्छा आहे. मी गेले अनेक वर्ष याच्यावरती काम करतोय, सातत्याने प्रयत्न करतो. परंतु आपल्याला माहिती की चांगल्या कामांना कायम आडकाठी येत असते, काही ना काहीतरी विरोधक याच्यामध्ये अडचणी निर्माण करत असतात. अशाच काही अडचणी मागील काही काळात झाल्या. पण त्याही काळात मी सभागृह नेता असताना या ठिकाणी जवळजवळ 154 घरं ही एका इमारतीमध्ये उभी करण्यासाठी प्रयत्न केला. मी 8 कोटी रुपये सुरुवातीला बजेट महापालिकेचं त्या ठिकाणी दिलं आणि ही सुद्धा इमारत थोड्याच दिवसामध्ये पूर्ण होईल. भविष्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राज्यात सरकार आहे महायुतीचं, आदरणीय देवेंद्रजींच्या